तर धनगर आरक्षणासाठी दीपक बोराडेंचं उपोषण सुरूच आहे। मंत्री गिरीश महाजन, आमदार गोपीचंद पडळकरांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। आंदोलन मागे घेण्याची गिरीश महाजनांकडून विनंती करण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानावरती आता उपोषण जे आहे ते सुरू आहे। तर धनगर समाजाचे उपोषणकर्ते दीपक बोराडेंच्या सासऱ्यांची आत्महत्या पाहायला मिळते। आत्महत्येचं कारण स्पष्ट आहे। जालना शहरातील छत्रपती कॉलनीतल्या राहत्या घरी त्यांनी गळफास घेतलेला आहे। रामराव पाटील असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। लोकांना म्हणायला सासऱ्याने आत्महत्या केली, हा खून आहे। या सरकारनं, या फसव्या सरकारनं खून केलाय सासऱ्यांचा। कारण 2-3 दिवसांपूर्वी माझी तब्येत जेव्हा म्हणजे मी उपोषण करतो हेच कोणाला माहीत नव्हतं घरच्यांना। माझ्या जवयाचा जीव गेल्यापेक्षा मी माझा जीव देतो, माझा जवयाचा जीव गेलेला मी नाही पाहू शकत। अशा पद्धतीची त्यांची उद्विग्नता होती आणि मी त्यांच्या मृत्यूला जबाबदारच आहे। कारण मी जर इकडे नसतो त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं नसतं। तर घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेबाबत किरीट सोमय्या यांनी घाटकोपरच्या क्राईम ब्रांच युनिट 7 मध्ये तक्रार दाखल केली। तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त केसर खालिद आणि महापालिका अधिकारी सुनील दळवी यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यात आली। कारवाई झाली नाही तर घाटकोपरची जनता आंदोलन करणार असा इशाराही सोमय्या यांनी दिला। तर नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये आज नवी मुंबई प्रीमियर लीगचं ऑक्शन पार पडलंय। मला गर्व आहे की आमची नवी मुंबई प्रीमियर लीग आज 4थ्या टर्ममध्ये पोहोचली आहे, अशी प्रतिक्रिया लीगचे चेअरमन आणि फाउंडर शाह आलम यांनी दिली। पण नवी मुंबई प्रीमियर लीग मुळे जे उत्तम खेळाडू आहेत हे मुंबई क्रिकेट असोसिएशनला भेटत आहेत। मला गर्व आहे की ही लीग आज 4थ्या टर्म मध्ये पोहोचलेली आहे आणि ईश्वरची इच्छा असेल तर ही सालोसाल होत राहील असं मी ईश्वर करून प्रार्थना करतोय। तर देशभरामध्ये 100 नवीन विमानतळाच्या उभारणीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आता मंजुरी देण्यात आली। उड्डाण योजनेच्या विस्तारालाही केंद्रानं मंजुरी दिलेली आहे। तर पश्चिम आशिया संकटावरील सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली आहे। ही बैठक सुमारे 2.25 तास चालली। सरकारकडून होर्मुझच्या समुद्रधुनीबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आलंय। सरकार देशांतर्गत एलपीजी आणि पीएनजी पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देत आहे। सर्व किरकोळ विक्री केंद्र सामान्यपणेच कार्यरत आहेत अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे। या बैठकीला तृणमूल काँग्रेसचा एकही खासदार उपस्थित नव्हता। तर अमरावतीच्या पंचवटी चौकातील ITI समोरील पेट्रोल पंपावरील पेट्रोलचा साठा संपलाय। त्यामुळे बाजूला असलेल्या पेट्रोल पंपावर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। तर नांदेडच्या अर्धापूर शहरामध्ये गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे। याचा फटका हॉटेल व्यावसायिकांना होतोय। चुलीवर स्वयंपाक करावा लागत असल्याने वेळेत ग्राहकांना जेवण देता येत नाही। त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या नफ्यामध्ये तूट झाली आहे। तर काही गॅसधारक मात्र ब्लॅक मध्ये 3 ते 4 हजार रुपयांना व्यावसायिक गॅस विकत असल्याचा आरोप हॉटेल व्यावसायिकांनी केलेला आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पेट्रोल पंप संपल्याच्या अफवेनं पेट्रोल पंपावर गर्दी झाली आहे। पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या आहेत। मोठ्या संख्येने पेट्रोल पंपावर गर्दी उसळली आहे। प्रशासनाकडून मात्र नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर जळगावमधील ओजस खानावळच्या चालकानं उष्ट्या आणि शिळ्या अन्नापासून बायोगॅस प्रकल्प साकारलाय। शिळ्या अन्नापासून बायोगॅस तयार करून त्यावर जेवण तयार करण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी केला। या प्रकल्पातून दिवसाला दररोज 750 मिथेन गॅस तयार होतोय। त्यामुळे 40 विद्यार्थ्यांचं दोन्ही वेळचं जेवण बनवण्यासाठी याचा उपयोग होतोय। तर पेट्रोल आणि डिझेल संपणार असल्याच्या सोशल मीडियावरील अफवेनं लासलगाव येथील पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी केली आहे। डिझेल घेण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क ड्रम आणि कॅन घेऊन गर्दी केली आहे। तर पेट्रोल आणि डिझेलचा साठा पुरेसा असल्यानं गर्दी करू नका असं आवाहन पेट्रोल पंप चालकांनी वाहनधारकांना केलं। तर आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे प्लास्टिकच्या वस्तूचं दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। प्लास्टिकच्या वस्तूचे दर वाढल्यामुळे प्लंबिंगच्या व्यवसायावर याचा मोठा परिणाम झाला। अचानक सिंचन पाईप आणि पाण्याच्या प्लास्टिकच्या टाक्या आणि नळ फिटिंगसाठी लागणारं साहित्य महागल्यानं
ग्राहक दुकानदारांकडे पाठ फिरवतात। तर महाराष्ट्रामध्ये 2 खासगी कौशल्य विद्यापीठांना मान्यता देण्यात आलेली आहे। स्थानिक विद्यार्थ्यांसाठी 60% जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही घोषणा केलेली आहे। लातूर आणि पुण्यामध्ये खासगी विद्यापीठाला मान्यता देण्यात आली। खासगी कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक विधिमंडळामध्ये मंजूर करण्यात आले। तर पुणे महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकांची निवड आयुक्तांनी नियमबाह्य पद्धतीने केल्याचा आरोप होतोय। तर दुसरीकडे भाजपच्या 7 पैकी 2 अर्ज बाद झाल्यानंतर ही त्यांना पुन्हा मुदत देऊन अर्ज बाद झाल्यानंतर ही त्यांना मुदत देऊन अर्ज दाखल करून घेणं घटनाबाह्य असल्याचं म्हणत मनसेने या संदर्भामध्ये पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र देत खुलासा करण्यास सांगितलं। तर पुण्यामध्ये कोट्यावधी रुपयांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचं अपहरण झालंय। अपहरण करणाऱ्या 5 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। आरोपींनी कुटुंबाकडे 1.5 कोटींची खंडणी मागितली। तर नागपूर जिल्हा परिषदेच्या आर्थिक व्यवहारासंदर्भातचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। व्हिडिओमध्ये पैसे घेणाऱ्या जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। लेखा अधिकारी जितेंद्र राऊत आणि परिचर शिपाई गौरव कंगाली यांनी पैशांची मागणी केल्यामुळे निलंबन करण्यात आले। तर प्रशासनाची प्रतिमा मलिन केल्याचा दोघांवर ठपका ठेवण्यात आला। तर नंदुरबारमध्ये कर भरण्यावरून नवापूर नगर परिषद आणि महावितरण आमनेसामने आलेले आहे। वीज बिल आहे ते न भरल्यानं नगर परिषदेच्या विभागांना महावितरणनं टाळं ठोकलंय। नगर परिषदेनं 40 लाखांची थकबाकी भरण्याचं मान्य केल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला।